तुम्ही येसूला अनुसरणारी मुलं वाढवू शकता का? नीतिमान मनुष्य सात्विक आयुष्य जगतो, त्याच्यानंतर त्याची मुलं धन्य होतात. नीतिसूत्र 20.7 मधून. मुलांचे संगोपन आव्हानाने भरलेले आहे. हे केवळ शारीरिक किंवा तार्किक दृष्ट्या गरजेचे नाही, तर आपण आपल्या मुलांना हुशारीने आणि काळजीपूर्वक मार्गदर्शन केले पाहिजे. एक पिता म्हणून मी तुम्हाला सांगतो, माझ्या दररोजच्या अनुभवातून मुलांना वाढवणं खूपच जोखमीचं आहे आणि हे तुम्ही सुद्धा मान्य कराल. आपण कोणावरही जबरदस्ती नाही करू शकत. मुलांना वारंवार आज्ञा पालन करण्यास भाग पाडल्याने रागही निर्माण होतो. बायबल हे आपल्या स्वतःच्या जीवनासाठी मार्गदर्शनाचा सर्वात खात्रीशीर स्रोत आहे आणि ते आपल्या मुलांना येसूला आलिंगन देण्यास सुसज्ज करण्यासाठी योग्य सल्ला देतं. पालकांनो, आपण वचनाप्रमाणे आचरण करणारे असले पाहिजे, केवळ ऐकणारे नाही. याकोब 1.22 मधून. आणि हे किती बरोबर आहे बघा. तुमची मुलं येसूचं अनुसरण करत असतील, त्यांनी तुम्हाला येसूचे अनुसरण करताना पाहिले पाहिजे. जेव्हा तुम्ही त्यांच्या विरुद्ध पाप करतात तेव्हा त्यांची क्षमा मागा. त्यांना शिकवा की चूक केल्याने निंदा होत नाही, तर ती पुनर्संचयित करण्याची आणि वाढीची संधी तुम्हाला आहे. पालकांचं अनुकरण करूनच मुलं सर्वात जास्त शिकतात. त्यांना तुम्हाला शास्त्राभ्यास आणि मार्गदर्शनासाठी प्रार्थना करताना पाहू द्या. येसूला अनुसरणाऱ्या इतरांनाही जबाबदारी घेऊ द्या. पुढे तुमच्या मुलाला ख्रिस्तामध्ये केंद्रित असलेल्या आत्ममूल्याची भावना विकसित करण्यास मदत करा. देवाला आपली किंमत जाणून घेतल्याने इतर लोक आपल्याला सांगतील अशा खोट्या गोष्टींचा प्रतिकार करण्यास आपल्याला मदत होते. जेव्हा आपण ख्रिस्तामध्ये आपल्या ओळखीमध्ये सुरक्षित असतो, तेव्हा लाज आपल्याला नष्ट करू शकत नाही आणि इतरांच्या मूल्यामध्ये योग्य दृष्टिकोन असतोच. ख्रिस्ताचे अनुसरण करणारे पालक येसूला अनुसरणारी मुले वाढवू शकतात. आपल्या दैनंदिन जीवनातील उदाहरणे त्यांना त्यांच्याकडे वळवून द्या. देव तुम्हाला मदत करेल, तुम्ही जर त्याचं कार्य कराल, आणि हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त येसूचं कार्य करायचं आहे. तुम्हाला बघून तुमची मुलं त्याचं अनुसरण करतील. देव तुमचं भलं करो.